सगदेवा, कशी आहे रे बाळा नोकरी? बरी आहे ना? म्हणजे काही अडचण नाही ना तुला तिथं? झेपेल ना तुला? चांगली आहे नोकरी, चांगली आहे. फक्त ते सांगितल्याप्रमाणे घरापासून थोडं लांब राहावं लागेल. तुम्ही म्हणला खरं, पण त्या शहरात माझं मन थाऱ्यावर नाही हो. म्हणजे असं तर नाही ना होणार की तुम्ही शहरात निघून जाणार आणि मग तिथलेच होऊन जाणार. तसं झालं तर ये आपला नारी क्या करेगी, कैसे जिएगी, कैसे रहेगी. मी तर झिजून जाईन, मरून जाईन हो. काय करू मी तुमच्या शिवाय देवा. पगार मिळणार आहे 18,000 लक्षात आहे माझ्या. सगदेवा, मोठ्या ऑफिसात नोकरी आहे का? काय विचारता तुम्ही सासरे बुवा? 18,000 पगार आहे. 18,000 मोठंच ऑफिस असणार, नाही तर यांना कोणी 1800 तरी देईल का? अरे म्हणजे आपल्या जावई बापूंच्या ऑफिसापेक्षा बी लय मोठा ऑफिस आहे का? मोठंच असणार ना सासूबाई. आपण मेंढऱ्यांच्या घरी काम केलं असतं तरी बी याच्यापेक्षा जास्त पगार मिळाला असता की नाही हो? बरं बरं, नंतर बोला आता सगळं. सकाळ धरणं काही बी खाल्लं नसेल त्यानं. मी पटकन बनवून आणते, मग बोल. कुणी कुठं जायचं नाही. आज जेवण दस्तूर खुद्द जयंती कोट्टलवार भागवत बनवणार. काय काय हो सांगा बरं तुम्हाला. सावला बी सांगायला पाहिजे ना ही बातमी. सगदेवा, साऊला फोन लाव. मी लावते की लगेच. एवढी आनंदाची बातमी माझ्या नंदीला द्यायला नको का सांगा बरं. वहिनीचं कोण? हा वहिनी बोला. ए सावळे, कशी आहेस बाई? तुला नाही का आनंदाची बातमी सांगायची? तुझ्या दादाला आ आ आ आ नोकरी लागली, नोकरी. काय? धर धर, बोल त्यांच्याशी. घ्या 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 घ्या, बोला. हा साहू. सगदेवा, ते ह्याच्यावर टाक ना, ते स्पीकरवर. दादा, अभिनंदन. तुला सांगू, माझी खूप इच्छा होती तुला छान काम मिळावं, घराचा गाडा व्यवस्थित चालावा. आज ती इच्छा माझ्या विठुरायाने पूर्ण केली. तुला माहिती आहे ना दादा, लहानपणापासून मी खूप टोमणे ऐकत आले.